कोकण किनारपट्टीवर 1 जून ते 31 जुलै या 2 महिन्यांच्या कालावधीसाठी सागरी मासेमारीला पूर्णपणे बंदी घातली आहे. मत्स्य व्यवसाय विभागानं याबाबतचं परिपत्रक जारी केलंय. माशांच्या प्रजनन आणि बीज संवर्धनासाठी हा निर्णय घेतला. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी लावाव्यात असं देखील आता आवाहन करण्यात आलंय. दरम्यान वेंगुर्ला बंदरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी. मारीला ब्रेक लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मत्स्य विभागाने 1 जून ते 31 जुलै अशा कालावधीसाठी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मासेमारीला बंदी घातली आहे. आणि जर बघितलं तर अशा प्रकारे मच्छीमारांनी आपल्या ज्या नौका आहेत त्या सुरक्षित स्थळी हलवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मासेमारी बंदी असणार आहे. त्यामुळे ह्या बोटी ज्या आहेत त्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत. जर बघितलं तर या कालावधीमध्ये मत्स्य संवर्धन आणि मत्स्य जतन यासाठी ही मत्स्यबीज संवर्धनासाठी ही जी आहे ती बंदी कालावधी आहे. 2 महिन्यांसाठी हा बंदी कालावधी आहे. त्यामुळे या संपूर्ण काळामध्ये मासेमारी होणार नाही आहे. त्यामुळे जर बघितलं तर मासे खवय्यांना त्यांच्या जिभेचे चोचले जे आहेत ते पुरवता येणार नाही आहेत. माशाची चव जी आहे ती आता 2 महिन्यासाठी चाखता येणार आहे. त्यामुळे जर बघितलं तर 2 महिन्यानंतर म्हणजे 31 जुलैनंतर मासेमारीला सुरुवात, तोपर्यंत संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग.